आणि अजून एक सत्कार 2250 सपाट्या मारून मागच्या वेळेस फर्स्ट आलेला आहे किलोमध्ये आणि मिराज खान फरद खान आणि आता नागराज गायकवाड यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की भारतीय जनता पक्षाचा भारतीय नंतर काही वर्षापासून माझ्यासोबत कामगार चळवळीतले विद्यार्थी चळवळीतले सगळे शहरातील पदाधिकारी काम करतात. तर मी कामगार चळवळीतील आमच्या काही अनेक वर्षापासून काम करणारे प्रतिनिधी आहेत. कुणाल भिंगारे, सिद्धार्थ डोंगरदिवे मी सगळ्यांचे नावं नाही घेऊ शकत. तर आपण प्रताप माया खऱ्यासोबत काम करतात. यांच्या वेतनासाठी आपल्याला विद्यापीठ प्रशासनाला बोलावं लागेल. हे मेहतरचं काम करतात, परंतु यांना मेहतर आयटी संघटनेचे प्रकाश पारदे, सचिन उपाध्ये, तुषार खरात, सुनीत जाधव, आकाश पारदे या सर्वांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. खांद्याला खांदा लावून काम करणारे पूर्वचे शहराध्यक्ष मनोज सरीन, आमचे सिद्धार्थ खोतकर, विशाल सागर प्राथमिक स्वरूपातून हा धीरज मुंशी, अशोक बंडगर, राम भोसले प्राध्यापक, मनोज भालेराव व सर्व त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी आलेले नवीन या इकडे छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. याच्यानंतर मी सलामपुरे, सर्वेश सलामपुरे, आदी सलामपुरे, ऋषिकेश भिंगारे, धनंजय साळुंके पाटील, म्हणून हा उठा ठेव मी कुणी म्हणत नव्हतं तरी केलेला आहे. माझा अट्टहास होता आणि तुम्ही सर्वांनी माझा अट्टहास पूर्ण केला इथे येऊन. त्याच्याबद्दल मी मनापासून तुमचं धन्यवाद देतो. यानंतर मी माननीय आमदार महामंत्री संजू भाऊ केनेकर यांना विनंती करतो. श्री नागराज भाऊ गायकवाड यांच्या शेकडो समर्थकांचा आज जयसिंगपुरा चौकात भारतीय जनता पार्टीच्या प्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमाला प्रामुख्याने शहराचे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व, या राज्याचे सक्षम मंत्री सन्माननीय अतुलजी सावे साहेब, तसेच माजी केंद्रीय मंत्री, माजी महापौर डॉक्टर भागवतजी कराड साहेब, माजी उपमहापौर राजूभाऊ शिंदेजी, या मंडळाचे अध्यक्ष अमोल झळकेजी, नगरसेवक रामेश्वर भादवेजी, शिवाजी पाटील, गणू पांडेजी, संजय फत्ते लष्कर, रवी जाधवजी, शिवाजी पडगन, सुनीताताई साळुंके, नगरसेविका सो अनिताताई खडके, आमचे वकील साहेब ॲडव्होकेट गोपाल पांडे, हंसराजजी डोंगरे, मदनजी नंदवंशी, खऱ्या अर्थानं नवनिर्वाचित पंचायत समितीच्या सुनीताताई खंडागळे, डॉक्टर सतीश डोके, डॉक्टर संतोष घरडे, प्रकाश पारदे, अशोक बडगर, मनोज भालेराव आणि
रिपब्लिकन कामगार संघटना जी सगळे समर्थकासह या कामगार संघटनेचे अध्यक्ष मनोज सरीन हे सर्व आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेत आहे. मी सर्वांचं भारतीय जनता पार्टीचा एक आमदार या नात्यानं सर्वांचं स्वागत करतो. संजीवने सांगितलं आता बेगमपुरा म्हणायचं नाही, शिवपुरा म्हणायचं, छत्रपती शिवरायाचं नाव द्यायचंय. तर याच्या विकासासाठी जे जे लागेल त्याची ब्ल्यूप्रिंट तयार करा. आणि त्यासाठी मी स्वतः असेल, साहेब असतील, आम्ही सर्वजण, संजूभाऊ असतील, व्यासपीठावर एकत्र जाऊन माननीय मुख्यमंत्र्यांना साकडं करू आणि या भागाचा विकास करू. आज आपण एका राष्ट्रीय पक्षामध्ये प्रवेश करताय. या पक्षामध्ये कसलाही भेदभाव नाही. हा पक्ष कुठल्या एका परिवाराचा नाही. काँग्रेस म्हणलं तर गांधी परिवार, शिवसेना म्हणलं तर उद्धव ठाकरे परिवार, मनसे म्हणलं तर राज ठाकरे परिवार, राष्ट्रवादी म्हणलं तर शरद पवार परिवार. पण हा पक्ष कार्यकर्त्याचा पक्ष आहे. कुठलाही पक्ष कार्यकर्त्याचा पक्ष आहे, कुठल्याही परिवाराचा नाही. पण भारतीय जनता पार्टी एक परिवार आहे. म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण मिळून भारतीय जनता पार्टीमध्ये एक परिवार म्हणून काम करू. सर्वसामान्याच्या विकासासाठी काम करू, या भागाच्या विकासासाठी काम करू आणि या शहराला एक स्मार्ट शहर बनवण्यासाठी काम करू. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि जाता जाता मी सर्वांचे आभार मानतो. आपण माता की वंदे वंदे जनताचा असं आपला मुंबईपर्यंत आवाज जाणार. भारतीय जनता पार्टीचा आपल्या मित्र नागराजजी गायकवाड यांच्या सहकाऱ्यांचा, शेकडो समर्थकांचा भव्य सभे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले, ज्यांनी आता आपल्याला विस्तृत असं मार्गदर्शन, भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब, आमच्या विधिमंडळातील सहकारी आमदार संजय केणेकरजी, तसंच आमचे सहकारी माजी उपमहापौर राजूभाऊ शिंदेजी, तसंच नगरसेवक रामेश्वर पादवेजी, व्यासपीठावर उपस्थित माजी नगरसेवक वर्गातील साथी, त्यांचे कामगार मोर्चातले साथी आणि त्यांच्याबरोबर प्राध्यापक जे विद्यापीठात आणि अनेक ठिकाणी काम करतात असे सगळे प्राध्यापक मंडळी, सर्व उपस्थित बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, आज मला सगळ्यांना मध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि तुला तसं डॉक्टर साहेबांनी की आज देशातील सर्वात मोठ्या पक्षामध्ये आज तुमचा प्रवेश झालेला आहे. काय तुमची पहिली प्रतिक्रिया? देशातल्या सर्वात मोठ्या पक्षात माझा प्रवेश झालेला आहे. याचा अर्थ असा आहे की सबका साथ सबका विकास. ज्या दृष्टिकोनातून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे विकासाचं काम करत आहेत, विकासाचा रथ पूर्ण देशभरात घेऊन जात आहे आणि हे कुठेच लपलेलं नाही की त्यांच्या माध्यमातून जेव्हापासून ते या देशाचे पंतप्रधान झाले, या देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्यात ते नंबर 1ला राहिले आणि त्यांना विश्वाने मान्यता दिली विश्वगुरू म्हणून. त्यांच्या कार्यकाळात केंद्रामध्ये एकही घोटाळा झाला नाही. एवढा दबदबा एका सामान्य कुटुंबातील, त्यांचं जे कुटुंब आहे सामान्य कुटुंबातील मुख्यमंत्री ते आजचा पंतप्रधान, हा प्रवास त्यांचा कडथर आणि कटकर राहिलेला आहे. अशा प्रवासामध्ये त्यांनी जो भारतासाठी सबका साथ सबका विकास या माध्यमातून जो केलेला आहे त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास होता. राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा पूर्ण विश्वास होता. शहरातील मंत्री महोदय अतुल सावे, डॉक्टर कराड साहेब, संजय केणेकर, आमदार संजय केणेकर, शहर जिल्हा अध्यक्ष किशोर भाऊ शितोळे, माझे सहकारी मोठे बंधू गणूदादा पांडे व सर्वच माझे सहकारी यांच्यासोबत मी गेल्या अनेक वर्षापासून, बालपणापासून या सगळ्या परिस्थितीमध्ये काम करत आहे.
आणि अशा परिस्थितीमध्ये काम करत असताना एका चांगल्या व्यासपीठावर मी गेल्या 30 वर्षानंतर कामाला सुरुवात केली. ही पहिलेच करायला पाहिजे होती, पण चलो देर आहे दुरुस्त आहे. आता इथून पुढचा माझा राजकीय प्रवास हा मी भारतीय जनता पक्षासोबत नव्याने सुरू करतोय. म्हणून मी माझ्या घरात माझ्या बेगमपुरा, जयसिंगपुरा, पाटसिंगपुरा भागात या प्रवेश सोहळ्याचं आयोजन केलं आणि माझ्यासह आज शेकडो कार्यकर्त्यांनी जे माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणार आहेत त्यांनी अनेकांनी आज माझ्यासोबत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे. नागराज भाऊ, आपण आंबेडकरी चळवळीमध्ये अतिशय दिग्गज आणि युवा नेते आहेत. समाजामध्ये आपला फार मोठा दबदबा आहे, आपला समाज मानतो आहे. अशा अवस्थेमध्ये आपण समाजाला सोडून BJPमध्ये जात आहात. आपल्याला याबद्दल काय वाटतं? मी समाजाला कधीही सोडले नाही आणि सोडणारे नाही. हे बघा, आपण पॉलिटिकल काम करत असतो, त्याच्यामुळे आपली मुळात जी आयडिओलॉजी असते, जी बाय ब्लड असते, ती काही बदलत नसते. जिथे जिने अन्याय अत्याचार होईल तिथे तिथे मी आवाज उठवणार. आणि ह्या भारतीय जनता पक्षाच्या राज्याच्या आणि केंद्राच्या सरकारमध्ये तुम्ही असं एकही उदाहरण दाखवा राज्यामध्ये की जिथे काही अन्याय अत्याचार झाला. हे बघा, उगाच कारण नसताना बदनाम करणं ही काँग्रेसची परंपरा आहे, नेरेटिव्ह पसरवण्याची परंपरा आहे. आणि त्या परंपरेला माझी विनंती आहे माझ्या आंबेडकरी समाजातील सर्व नेत्यांना, तरुणांना की या काँग्रेसच्या नेरेटिव्हमध्ये न फसता सर्वांनी सबका साथ सबका विकास या उद्देशाने देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करावे. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र कार्यकारिणीवर आपली नियुक्ती लागेल असं आश्वासन आपल्याला मिळालं आहे? बिलकुल काही नाही. मी असं कधी विचार करत नाही. मी सामान्य कार्यकर्ता पूर्वीही होतो, आजही आहे. त्यांना जिथे योग्य वाटेल त्यांनी मला तिथे काम करण्याची संधी द्यावी एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. मामचे बसलेले भारतीय जनता पार्टीचे प्रभागाच्या खूप समस्या आहेत, त्या तुम्ही येत्या काळात पूर्ण करणार का तुमच्या माध्यमातून? माझा महापालिकेचा जर पूर्ण बाईट पाहिला असेल तुम्ही, मी जिथे जिथे भाषणं केली, जिथे जिथे बाईट दिले, तिथे तिथे मी म्हणले त्याच्यात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि या महापालिकेतही भाजपचीच सत्ता येणार आणि भाजपचाच महापौर होणार हे मी आवर्जून सांगितलं. एक पारदर्शक नेतृत्व घेण्या मिळालेलं आहे समीर राजूरकर यांच्या माध्यमातून. आणि ते एखादी गोष्ट करायची ठरवलं बाहेर पडत असताना ती चळवळीची वाताहत होणार नाही का असं आपल्याला वाटत नाही का? नाही, वाता येत नाही आहे. एका बघा, मी मागच्या 30 वर्षापासून विद्यार्थी 1994 पासून मी आंबेडकर चळवळीमध्ये काम करतोय. गेले 32 वर्ष मी आंबेडकर चळवळीत काम करत असताना या सर्व समाजातील, सर्व घटकातील लोकांचे माझे सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत. आणि मी भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, ह्या सगळ्या लोकांची, पदाधिकाऱ्यांशी माझे स्नेहाचे संबंध आहेत. मला कधीही द्वेषभावना जाणवली नाही, काही नाही. आणि उलटं या लोकांनी ॲप्रिशिएट केलं. आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी फ्रंट फूटला येऊन काम करावं, आपल्या माध्यमातून समाजाला फायदा व्हावा, हाच त्यांचा प्रामाणिक उद्देश आहे. आणि त्या माध्यमातून आपण समाजात देणं लागतो. आणि सरकार आपलं आहे, महापालिका आपलं आहे, देशात, राज्यात आपण आपल्या समाजाचे ऋण फेडणे अपेक्षित आहे. या माध्यमातून आपण सरकारसोबत राहणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्यासोबत चर्चा केली आणि त्यानुसार तुम्ही हा निर्णय घेतला असं काहीच नाही, असं काहीच नाही. मला महापालिकेसाठी, मी छोटा कार्यकर्ता आहे, महापालिकेपुरता हा विषय होता. त्याच्यानंतर माझे सगळे सहकारी, माझा परिवार कुठेतरी म्हणलं की तुमच्यासाठी भाजपने निष्ठेने एवढं काम केलेलं आहे, कुठेतरी आता तुम्ही पूर्ण विराम देऊन भाजप या पक्षात काम करावं, असं सगळ्यांची, माझ्या मित्रपरिवारांचा आग्रह होता, परिवाराचा आग्रह होता. आणि माझ्यासोबत गेल्या अनेक 30-25 वर्षापासून काम करणाऱ्या सगळ्या मित्रांचा आग्रह होता. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाचा आज अधिकृत प्रवेश घेतलेला आहे आणि सगळ्या सहकाऱ्यांनी सुद्धा घेतलेला. धन्यवाद. आंबेडकरी मूवमेंटमधला अतिशय दिग्गज युवा नेता आपण आपल्या पक्षामध्ये घेतला आहे. आपल्याला निश्चितच आनंद वाटत असेल आज? मला अत्यानंद आज झालेला आहे. आणि त्याच्यासोबत आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्ते, युवा नेते, माता भगिनींनी सुद्धा प्रवेश घेतलेला आहे. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की मी ज्यावेळेस नगरसेवक बनलो त्यावेळेस पेठेनगर हा भागही माझ्याकडे यायचा. तर सगळ्यात पहिलं काम मी भगवान गौतम बुद्ध लेणीचं केलेलं. तिथे सुशोभीकरणाचं काम हे माझ्या माध्यमातून झालं. हायमस्ट उभारणीचं कामसुद्धा माझ्या माध्यमातून झालं. आणि 1996 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या जयसिंगपुरा चौकात मी स्वतः साजरी करतो. इथे आंबेडकर चळवळीतला कोणी नेता येत नव्हता, तेव्हापासून आम्ही सुरुवात केली. माझ्यासोबत नागराज असायचा, नागराजचा मोठा भाऊ संजय गायकवाड असायचा, मंगेश होरशिळ असायचा. या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केलेले आहेत. आणि आज आमच्या प्रभागातली मी, नागराज आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिळून एक ब्ल्यूप्रिंट तयार करणार आहोत. आणि आमच्या अजेंड्यावर मुख्यत्वे 2 विषय आहेत. तो आपला
मकाई गेटचा पूल आणि दुसरा आमचा पाण्याचा प्रश्न. आज आमचे दोन्ही जे नगरसेवक आहेत तेही आमचे मित्रच आहेत. अफसर खान असतील, अमित भुईगळ असतील, जावेद कुरेशी असतील की गायकवाड असतील. आम्ही जर कुठे असा प्रश्न आला तर आम्ही सर्व सोबत मिळून या प्रभागाचा प्रश्न सोडवण्याचे काम करू. पण त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचा पुढच्या वेळेस नगरसेवक कसा निवडून येईल या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे. आणि मला कुठेही नगरसेवक म्हणून मी उभं राहणार नाही, पण इथे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक चारीच्या चारी प्रभागातून निवडून यावे यासाठी येणारी 5 वर्ष मी सतत 5 वर्ष काम करेन.